नमस्कार. ई लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, मोबाईलमध्ये स्क्रोल करत बसणं खूप सोपं आहे, पण पुस्तक उघडणं आयुष्य बदलू शकतं. आज जागतिक पुस्तक दिन आणि या जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक वचन द्या की रोज 10 मिनिटं मी वाचन करेन. विद्यार्थ्यांनो, पुस्तक म्हणजे फक्त कागद नाही, तर ते तुमचे भविष्य घडविणारी एक प्रकारची शक्ती आहे. ज्याच्याकडे पुस्तक असतं त्याच्याकडे हजारो अनुभव असतात आणि ज्याच्याकडे अनुभव असतो ना, त्यांना आयुष्यात हरवणं कठीण असतं. एक चांगलं पुस्तक तुम्हाला नवीन विचार देतं, स्वप्न दाखवतं आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची ताकदही देतं. तेव्हा आजच्या या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं एक छोटासा संकल्प करा: मोबाईल कमी, पुस्तक जास्त. रीडर्स आर लीडर्स. पुस्तक हे माणसाकडून तयार होते आणि माणसालाच घडवते. पुस्तक क्रांती घडवते. पुस्तकाचे सामर्थ्य मोठे असते. पुस्तक माणसाच्या मेंदूला आकार देते, विचारांना दिशा देते आणि ज्या कृतीला विचारांची जोड असते ते विचार पुस्तकातूनच अधिक सक्षमपणे बाहेर येतात. तर आजच्या या पुस्तक दिनाच्या निमित्ताने पुस्तक विकत घेण्याचा व ते वाचण्याचा निश्चित संकल्प करा. जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलायचं असेल तर आजच एक पुस्तक उघडा. जीवनामध्ये वाचनाला खूप महत्त्व आहे. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे पुस्तक वाचणं म्हणजे आपलं आयुष्य भविष्यामध्ये बदलणं. धन्यवाद.